नांदेडमध्ये खळबळ. मेडिकलच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. तिची हत्याच झाली. वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार. अखेर फक्त अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. नांदेड येथील वाजेगाव भागातील रहिवासी आणि हडको नांदेड येथील पद्मश्री कमल किशोर कदम मेडिकल कॉलेजमध्ये BHMS द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय कुमारी आकांक्षा मुंजाजी गायकवाड या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आकांक्षाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा ही कॉलेजच्या जवळच असलेल्या जीवन पाटील घोगरे यांच्या खासगी वसतिगृहात कॉट बेसिसवर राहत होती. या ठिकाणी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र आकांक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करून तिला लटकवण्यात आले आहे, असा दावा तिचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केला आहे. वडिलांचा संताप आणि गंभीर आरोप. मुंजाजी गायकवाड यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडताना म्हटले आहे की माझी मुलगी अभ्यासात अत्यंत हुशार होती. ती कधीही आत्महत्या करणार नाही याची मला खात्री आहे. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला मारून टाकण्यात आले आहे आणि त्यानंतर हा आत्महत्येचा बनाव रचला गेला आहे. जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा वडिलांनी घेतला होता. जोपर्यंत पोलीस ठोस कारवाई करत नाहीत आणि या प्रकरणाचा छडा लावत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपांमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. दरम्यान हडको येथील आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणात खुनासह अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोठा जमाव नागरिक ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत एकत्रित झाला होता. दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे घोषणाबाजी करत होते. बहुजन संघर्ष सेनेचे नेते सुखदेव चिखलीकर, वैशाली हिंगोले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत होते. अखेर या प्रकरणात शनिवारी पहाटे 2:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यात फक्त अॅट्रॉसिटी कायदा लावण्यात आला असून इतर आरोपीचीही कसून चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वैशाली हिंगोले यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्याकडे आता सोपवण्यात आला आहे. संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. गायकवाड राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये ती कॉट बेसिसवर किराणा राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेड बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला जीव वाचवला नेऊन दवाखान्यामध्ये. मेडिसिन तिने घेतलं होतं तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे माझी मुलगी.